टीव्ही आणि पेपरात ब्रँडचे मोठमोठे फायदे दाखवून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या मोठ्या सेलिब्रिटींवर सुद्धा आता थेट कारवाई होऊ शकते. महाराष्ट्रातील सर्वात धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा म्हणजेच FDAचा पदभार स्वीकारताच हा मोठा इशारा दिलाय. ही रील शेवटपर्यंत पहा आणि अशाच अपडेटसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. अनेक कंपन्या खोट्या जाहिराती करून ग्राहकांना त्यांचे प्रोडक्ट्स घेण्यास भाग पाडतात आणि त्यांची फसवणूक करतात. पण यापुढे असे जाहिराती अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे या फसवणुकीच्या प्रक्रियेत जे जाहिरातदार, उत्पादक आणि ब्रँड अँबॅसेडर म्हणजे आपले आवडते सेलिब्रिटी सहभागी असतील त्या सर्वांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर सुद्धा कठोर पावले उचलली जातील. कारवाई फक्त जाहिरातींवरच नाही तर मुंढेंनी चार्ज घेताच अवघ्या 2 दिवसात अवैध गुटखा आणि भेसळयुक्त पदार्थांच्या दुकानावर धाडी टाकून तब्बल 28 दुकानं सील केली आहेत आणि 33 आरोपींना गजाआड केलंय. खोट्या जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या सेलिब्रिटींना थेट जबाबदार धरण्याच्या तुकाराम मुंढेंच्या या सिंघम स्टाईल निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा.